आणि आपल्या गोलंदाजीतनं फलंदाजाला रोखून ठेवणं ही त्यांच्यातली गुणवत्ता राहिली. आता इथून मॅचला ऑन केलं जाईल. एका बाजूला सातपाडीचा खेळ आणि क्रिकेट आणि दुसऱ्या बाजूला मुरबेचा क्रिकेट. दोन्ही संघ मोठे संघ गाव आहेत. मोठ्या गावातनं मात्र बिलॉंग करणारे संघ. सातपाडी विभागाचा विचार केला तर सातपाडी विभागातनं शेजारील शेजारील 64 संघ खेळत असतात क्रिकेटचे सामने गावापरी. आणि त्याचबरोबर मुरबे विभागाचा विचार केला तर मुरबे विभागामध्ये सुद्धा टोटल 40 ते 45 संघ खेळत असतात. असे या दोन गावातील संघ जर आपण मोजले तर भरपूर संघ म्हणून खेळत असतात आणि त्याच्यातली निवड करून एक संघ बनवला जातो आणि त्या संघामध्ये जागा बनवणं हे कठीण गोष्ट असतं आणि तेच दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. पावे इथून जन्मेश ऑन स्ट्राईक नुकताच लग्न बंधनात बांधले गेलेत आणि सामना खेळताना पहिलाच बॉल स्लॉट मध्ये आला आणि सरळ त्याला डिस्पॅच केलं. 6 धावेसाठी धन्यवाद डीजे. डीजे माऊली आपल्याला पाहायला मिळते. समुद्र संगीताने मात्र मंत्रमुक्त करतायत आणि इथून आपण पाहिलं तर षटकार आलाय पहिल्याच बॉल वरती जन्मेच्या बॅट मधनं. पावे अवधूत पुढचा चेंडू घेऊन स्विच हिट करण्याचा प्रयत्न स्ट्रॅटेजीमध्ये चेंज केलं होतं. व्हेरिएशन केलं होतं क्षेत्ररक्षणामध्ये. त्यानंतर जन्मेशने ते ओळखलं, जागा बघितली कुठे क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि त्यानंतर कुठे रूम मिळतोय मला त्याप्रमाणे जन्मेशनं मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल. 7 ऑन दी बोर्ड स्कोर कार्ड वरती. घातक फलंदाज ऑन स्ट्राईक वरती हार्दिकला आपण पाहतोय एक घातक फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलंय मुरबे संघाकडनं. इथून सॉफ्ट हँड कलाईच्या साह्यानं मनगटाच्या साह्यानं मात्र फटका सजवला गेलाय. जतीन मेहर मात्र चेंडू खाली येत आहेत. सिंगल धाव मिळते. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 8 धावा. पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर 2 चेंडूमध्ये कमबॅकिंग गोलंदाजी अवधूतच्या या गोलंदाजीतनं 3 बॉल वरती 8 धावांचा खर्च झालाय. येणारे 3 बॉल पुन्हा एकदा जन्मेश आगास करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. प्रयत्न तर चालू आहेत जन्मेशचे परंतु आता बॅट वरती आलेला नाहीये. अमृत वेगाने चेंडू वरती येतोय, धडप घालतोय. डॉट बॉल पाहायला मिळते. इथून 4 बॉलचा खेळ क्लिअर झालाय. मी म्हटलं होतं की अवधूतकडे ती गुणवत्ता आहे. पहिल्या 2-3 बॉल वरती फटकेबाजी जर त्यांच्या विरोधात झाली तर त्यानंतर कमबॅक करण्याची कॅपॅबिलिटी त्यांच्याकडे आहे आणि तीच गुणवत्ता तो साध्य करतोय. हे बघा तेच त्यांच्यातली गुणवत्ता इथे पाहायला मिळते आणि तिथून साथ देत आहेत छोटा पॅकेट बडा धमाका म्हणजे दिवेश पाटील. यष्टांच्या मागे यष्टीरक्षक करतायत. क्लोज यष्टीरक्षण करणं हे त्यांच्यातली गुणवत्ता राहिल्या. अप्रतिम यष्टीरक्षक त्यांच्या माध्यमातून केलं जाते आणि मागच्या मॅच मधली त्यांची बॅटिंग सुद्धा आपण पाहिली असेल. धुवाधार फलंदाजी करण्यासाठी त्यांनाही ओळखलं जातंय. पाहूया पुढचा चेंडू. इथून जन्मेशला शांत केलं. आता पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर जन्मेशला पूर्णपणे शांत केलं अवधूतनं. पहिल्या षटकाचा डाव समाप्त होते आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक षटकारानंतर इथून धावा खर्च केल्यात. 5 बॉलमध्ये फक्त 3 आणि एक षटकार 6व्या बॉलवर आला होता आणि तिथून धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले तब्बल 9 धावा. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. वैभव स्मृती चषक 2026 आपण पाहतोय. 3रं वर्ष आहे. 2 वर्ष आपण पाहिली. 2 वर्षामध्ये नक्कीच यूट्यूब चॅनल नव्हतं. नक्कीच ऑफलाईन मॅच खेळवल्या गेल्या. त्यानंतर ऑनलाईन मॅच होताना दिसत आहेत पर्वामध्ये. पाहूया श्रेयस देव बॉलिंग ट्रॅकवरती आल्यात. इथून शफल झाले होते. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. छेडछाणी करण्याचा प्रयत्न करतोय परंतु इथून गोलंदाज श्रेयस देव हे सुद्धा तेवढ्याच चपळाईनं मात्र गोलंदाजी करतायत. पाहूया इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. पाहूया पुढचा चेंडू. फटका सजवलाय. मिसटायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहे का तर नाही आहे. नो मॅच लँड मध्ये लँडिंग झालंय. चेंडूला फील्ड केलं जाईल. फेकी येईल. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2च्या मदतीनं मात्र धावून पोहोचते. तब्बल स्कोर कार्ड वरती 11 धावा. 11 ऑन दी बोर्ड. सुरुवात तर नक्कीच चांगली झाली होती पहिल्याच बॉल वरती. त्यानंतर पूर्णपणे
इथून ध्रुलन संघानं मात्र बाजी मारली आहे. परंतु क्रिकेट हा क्षणात बदलणारा गेम आहे. क्षणामध्ये क्रिकेट हा खेळ बदलत असतो. इथून फेकी राहिले दिवेश पाटील कडनं बॅकअप नव्हता. सिद्धार्थ कीने मात्र बॅकअप साठी येत आहेत. 3 धावा इथून सॉरी 4 आले 3 आले 2 आले असेल. जन्मेश स्ट्राईक वरती आहे. येस ओके येस येस. तर नक्कीच जन्मेशने जो फटका खेळला होता 2 धावा येत आहेत. आता पाहूया इथून पुढचा चेंडू. फटका मिस टायमिंग झालाय. दिवेश पाटील वेगाने धावताय चेंडू खाली आणि इथून जेल कॅरी केलाय. नक्कीच इथून जेल टिपला जातोय. विकेटचं पतन. जन्मेश बॅक टू दी डग आउट. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुण्याच्या एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये जन्मेशची जागा भरून काढण्यासाठी येतोय जयेश. जयेशनं मात्र मागच्या मॅच मध्ये खूप चांगली प्रभावित कामगिरी केली होती. या मॅच मध्ये तीच अपेक्षा आहे माऊली स्पोर्ट मुरबे संघाला की चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून व्हावा आणि एक फायटिंग स्कोरकडे आपल्या संघाला पोचवावं. त्याचबरोबर द्रोलन संघ सुद्धा विचार करत असेल. द्रोलन घरात ट्रान्सपोर्ट हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या माध्यमातून अवधूतनं मात्र कमालीचं षटक हाताळलं. 9 धावा खर्च केला आपल्या षटकामध्ये. त्यानंतर श्रेयस देव बॉलिंग ट्रॅक वरती आले. त्यांच्या माध्यमातून सुद्धा चेंडूंचा खेळ क्लिअर केला. ओहो आल्या पाऊलावरती आसमानी हल्ला आणि इथून चेंडू जातोय सीमा पार. षटकार. मच इथून धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 19 या आकडेवरती. 19 धावा ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकता. जयेश जसा मैदानाच्या आतमध्ये आला तसा गणाघाती हल्ला त्यांच्या बॅट मधनं आला. एक मोठा फटका षटकार आणि आवश्यक असणारी धावा मात्र जयेशच्या बॅट मधनं येताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल श्रेयस देव यांच्या षटकातील. लांब ठेवलंय परंतु लांब पाठवण्याची क्षमता माझ्याकडे आहे. जयेश आपला क्लास दाखवत असताना षटकार. मच वेलकम बॅक. 2 षटकांचा खेळ क्लिअर झालाय. 2 षटकांमध्ये शेवटच्या 2 बॉल वरती श्रेयस वरती हल्ला बॉल झाला आणि त्या 2 चेंडू वरती 12 धावांचा खर्च झाला आणि त्याच 12 धावा मुरबे संघासाठी मात्र लाभदायक ठरल्या. एक मोकळा श्वास घेतला मुरबे संघानं कारण की धावांची गती आता वेगाने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली. अमृत तरे बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 24 धावा. आता एक मोकळा श्वास घेतलाय मुरबे संघाने कारण की 2 जयेशच्या बॅट मधनं मोठे फटके आले आणि त्या मोठ्या फटक्याने मात्र एक चांगल्या परिस्थितीमध्ये आणून पोहोचवलाय. 24 25 जाऊया. 25 रन्स ऑन दी बोर्ड आहेत स्कोर कार्ड वरती. हार्दिक अमृत ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. समोरासमोर आल्यात. आता इथून पाहिलं तर समोर खेळलाय सिद्धार्थ किणे आहेत चेंडू खाली. चेंडूला फील्ड करतात. हार्दिक थोडंसं शांत आहे या मॅच मध्ये. कुठेतरी त्यांना शांत ठेवण्याचं काम केलंय. परंतु जयेश ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय 2 बॉल वरती 12 धावेवरती खेळतोय. खूप चांगली फलंदाजी. अमृत फटका फसलाय की चाललाय लॉंग डिस्टन्स पार करतोय. 3 चेंडू 3 षटकार जयेशच्या बॅट मधनं. काय कमालीचं क्रिकेट जयेशच्या बॅट मधनं येताना पाहायला मिळतोय.
मच इथून जर आपण पाहिलं तर अमृत वरती सुद्धा हल्ला बोल होतोय. अमृत इथून सरप्राईज करण्याचा प्रयत्नात होता फलंदाज जयेशला, परंतु जयेशने सरप्राईज केलाय अमृतला की हा चेंडू माझ्यासाठी सुद्धा लाभदायक ठरेल, कारण की माझी बॅट आता शांत राहणार नाहीये, कारण की आमच्या संघाला धावांची गरज आहे. आणि इथून 3 चेंडू त्याने पेस केला, 3 चेंडूवरती 3 षटकार, म्हणजे 18 धावे वरती खेळतोय. आणि काय कमालीची बॅटिंग त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळते. येणारे चेंडूंचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ बाकी आहे या इनिंग मधील. पाहूया अमृत लांब ठेवलंय फलंदाजापासून लांब ठेवण्याची स्ट्रॅटजी. आणि ती स्ट्रॅटजी अवधूतनं आला, अमृतला समजावलं, अमृतला कान मंत्र दिलं काय करायचं आहे, आणि इथून अमृतनं ते केलंय. चेंडू घ्यायचा आणि इथून 3 बॉलचा खेळ क्लिअर झालाय. धावफलक आपण पाहिलं तर धावफलक स्कोर कार्ड वरती जर आपण तपासलं तर 32 धावा. पाहूया इथून काय कमालीचा चेंडू, आता कमबॅक होताना दिसतंय, कमबॅक होताना दिसते आता अमृत सुद्धा कमबॅक करतोय. जाऊया इथून अमृत पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन 5वा चेंडू असेल आपल्या षटकातील. हो इथून लांब हाताळण्याचा प्रयत्न, पंच सांगतायत व्हाईट बॉल. व्हाईट बॉल येतोय, अवंतर धावा मिळतात, धावसंख्येत वाढ होते, धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल तब्बल 33 धावा. इथून समोर खेळण्याचा प्रयत्न होता, श्रेयस देव आहेत तिथे, चेंडू खाली, चपळ क्षेत्ररक्षक आहेत आणि इथून हार्दिक कडनं वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून जयेश ला परतावं लागेल. विकेट डाऊन होते. स्कोर कार्ड वरती आहेत आणि शेवटचा बॉल सुद्धा इथून शेवटचा बॉल बाकी आहे. न्यूमॅन रुचित आपल्याला पाहायला मिळेल. 34 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. खूप चांगली बॅटिंग जयच्या बॅट मधनं राहिली. पाहूया शेवटचा बॉल आणि इथून रुचित ऑन स्ट्राईक. न्यूमॅन इथून पाहिलं तर चेंडू पुन्हा एकदा पंच सांगतायत इट इज अ वाईट बॉल, आणि इथून हार्दिक धावत सुटले आणि इथून धावचीतच्या स्वरूपात हार्दिकला परतावा लागेल. इथून हार्दिक बाद झालाय, व्हाईट बॉलचा इशारा जरूर आलाय. 35 धावा. बाकी आहे. न्यूमॅन प्रियल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा लांब ठेवण्याचा प्रयत्न आणि इथून पाहिलं तर पंच पुन्हा सांगतायत इट इज अ वाईट बॉल. व्हाईट अँड व्हाईट पाहायला मिळते अमृतकडनं. इथून लेंथ लाईन मध्ये कुठेतरी गडबडी होताना दिसते आणि इथून व्हाईट येत आहेत. 36 धावा स्कोर कार्ड वरती. जिथे पूर्णपणे धावफलक शांत होतं त्या धावफलकाला मात्र धावतं धावफलक बनवलंय. जयेश जसा आला मैदानाच्या आतमध्ये तसं जयेशनं मात्र धावांच्या गतीला वेग दिलाय. पुन्हा 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 तेच पाहायला मिळते की काय, पुन्हा एकदा प्रियल धावत सुटला आणि प्रियलला परत यावं लागेल की काय, आणि पुन्हा वाईट बॉलचा इशारा आलाय पंचाकडनं. आणि इथून रिव्ह्यू नाही आहे दिवेश.
थँक्यू सो मच. स्पीड अप करा. तर पंचाची वाद घालू नका. अवधूत प्लीज स्पीड अप करा. शेवटचा बॉल बाकी आहे. अमृतकडनं वाईट वरती वाईड येत आहेत आणि न्यू मॅन आयुष. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. तब्बल 37 धावा. 9 चेंडू हाताळलेले आहेत असा अपडेट आम्हाला विनीत देत आहेत. 10वा चेंडू हाताळणार आहेत अमृत असं त्यांच्याकडनं आम्हाला अपडेट येते. म्हणजे टोटल 2 ओव्हर हाताळतोय की काय अमृत. इथे फटका उंचावरती आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक जतीन चेंडूला कॅरी करतोय आणि जेल टिपला जातोय. फलंदाज बाद. करा ध्रुलन संघ. जास्त वेळ नाहीये. शेवटचा मॅच सुद्धा बाकी आहे. सरावली संघ वाट पाहतोय कोणता संघ मात्र आमच्या सोबत खेळेल. जावे इथून विजयासाठी धावसंख्या आपण पाहिल्या तर 37 धावा बनवल्यात. 38 धावांचा टार्गेट सेट केला गेलाय. तर प्लीज थोडस स्पीडअप करा. मुरबे संघ फील्ड सजावट करा आणि ध्रुलन संघ लगेच बॅटर पाठवा. जास्त वेळ नाहीये. बॅटर आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. मुरबे संघ जावे इथून बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल प्रेम तरे आणि त्याचबरोबर बॅटिंग ट्रॅक वरती श्रेयस देव आणि दिवेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. जावे इथून विजयासाठी आवश्यकता असणार आहे 18 चेंडू. 18 चेंडू आणि त्या 18 चेंडू मध्ये कंप्लीट करायच्या आहेत 38 धावा. पाहूया प्रेम इथून बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पाहूया पहिला चेंडू श्रेयस साठी प्रेम कडनं. भरपूर लांब इथून चेंडू सोडला गेलाय आणि इथून जर आपण पाहिलं तर पंचांकडनं इट इज अ वाईट बॉल असं दर्शवलं जातंय. वाईटचा इशारा येतोय आणि इथून अवंतर दावा पाहायला मिळतात. अवंतर दाव्यामध्ये सुरुवात केली जाते प्रेम तरी यांच्या गोलंदाजीतनं. लेफ्ट हँडर फलंदाज आहेत. लेफ्ट हँडर गोलंदाज पाहायला मिळतात. समोरासमोर गोलंदाजी करतायत. पाहूया पुढचा चेंडू प्रेम कडनं. ओहो हो 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 इथून आक्रमण आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळतंय श्रेयसच्या बॅट मधनं आणि हा चेंडू चालला सीमारेषेच्या पलीकडे. षटकार.
धन्यवाद. पहिलाच बॉल वाईट, त्यानंतर षटकार. ही सुरुवात पाहायला मिळते द्रुलन सातपाडी गरज ट्रान्सपोर्ट या संघाकडनं. पहिला चेंडूवरती 7 धावांचा खर्च प्रेमनं मात्र केलाय. इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बराच काळ हवेत राहिलाय आणि इथून झेल मात्र सुटला बावेश कडनं. आणि इथून चेंडू रोखता रोखता क्षेत्ररक्षक सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे जातोय की काय, लागले बघा. थँक्यू सो मच. इथून थोडासा काळजी घ्या आपली स्वतःची सुद्धा. क्रिकेट खेळत असताना स्वतःची काळजी सुद्धा घेत जा, कारण की आपण घरी सांगून येतोय आम्ही क्रिकेट खेळायला चाललोय, परंतु घरी आई बहीण बायको मुलगा मुलगी ही आपली वाट पाहत असतात. कारण की आपण काही थोड्या क्षणासाठी एखादा घात होऊ शकतो आणि त्या घातामुळे आपल्या घरच्यांना त्रास होऊ शकतो. असं काही करू नका. बाबा इथून पुढचा चेंडू प्रेम कडनं श्रेयश फटका खेळलाय. चेंडू पुन्हा एकदा, चेंडू धावतोय धावतोय धावतोय, चेंडूच्या मागे चेंडू जाणार सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा येतोय चौकार. इथून धावांचा विचार केला तर धावफलक मात्र धावतोय 15 या धावसंख्येवरती. 3 बॉलचा खेळ झालाय. चौथा चेंडू. ओहो, पुन्हा उचलायचं होतं, चेंडूला फेकायचं होतं लॉंग डिस्टन्स मध्ये, परंतु मिडल ऑफ द बॅट आणि त्याचबरोबर कोणताही संपर्क इथे दिसलेला नाही आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. इथून पहिल्या 3 मध्ये 15 तर खर्च केल्यात, येणाऱ्या 3 मध्ये इथून पहिला बॉल डॉट आलाय. चौथा चेंडू आणि 5वा चेंडूचा खेळ घेऊन पुन्हा एकदा प्रेम. ओहो, इथून लोवर पेचचा चेंडू होता, बॅटवरती नीटचा आला नाहीये. इनसाइड एज राहिली, सिंगल मिळाला. सिंगलच्या मदतीने 16 धावेवरती जाऊन पोहोचते स्कोर कार्ड. शेवटचा बॉल येणं बाकी आहे, लास्ट बॉल रिमाइनिंग आहे. विजयासाठी 38 धावांचा टार्गेट असताना 16 धावेवरती मजल मारली आहे द्रुलन सातपाडी गरज ट्रान्सपोर्ट या संघानं. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर माऊली स्पोर्ट मुरबे संघ आणि सरावली संघ मात्र वाट पाहतोय, सामन्याचा आनंद घेतोय. शेवटचा सामना खेळण्यासाठी या सामन्यातील विजेता संघ तो मात्र सरावली संघासोबत खेळेल. शेवटचा बॉल बाकी असेल प्रेम यांच्या षटकातील. स्पीडअप करा. दिवेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात छोटा पॅकेट बडा धमाका. ब्लॉक होलचा चेंडू होता, चेंडूला खोदून काढलाय. त्या चेंडूला सिंगल परिपूर्ण होते. आयुष चेंडूच्या खाली आले होते. दुसरीचा प्रयत्न आणि श्रेयश यांची बॅट खूप वरती राहिली. त्यानंतर धावचीच्या स्वरूपात श्रेयश मात्र परततोय बॅक टू दी डगआउट. थँक्यू सो मच, धन्यवाद. इथून दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला दिवेश पाटील तर दुसऱ्या बाजूला बावेश पाटील. ही जोडी ओव्हरम पासनं अंडरम पासनं ही जोडी मात्र एकत्र खेळत असते आणि हे दोन्ही फलंदाज घातक फलंदाज म्हणून खेळ करत असतात.
कधी दिवेश तर कधी भावेश, ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये येते आणि आता इथून गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज येतोय प्रियल. आता इथून प्रियल 6 चेंडूची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतोय. आता इथून धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या आहेत. आता येणाऱ्या चेंडूंचा विचार केला तर येणारे चेंडू आहेत 12 आणि त्या 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत तब्बल 21 धावा. 12 चेंडू 21 धावेची आवश्यकता. प्रति ओव्हर मध्ये 10.50 ची सरासरी गाठायची आहे. दुर्योधन सातपाडी गरज ट्रान्सपोर्ट या संघाला. पहिलाच बॉल इथून पाहिलं तर हा चेंडू मात्र डॉट बॉल जाताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. जावे इथून प्रियल कडनं पहिलाच बॉल डॉट आलाय. दुसरा चेंडू इथून बॅटची कडा शॉर्ट पायचा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक धावतोय पुन्हा एकदा चेंडूला रोखण्यासाठी आणि चेंडू जातोय सीमा रेखा पार. भावेश जरा काळजी घ्या आपली, मागे आपण पडला होता. आता पुन्हा एकदा आपण कोणताही घात होणार नाही प्लीज. आपण थोडस आपल्याला सावरायचं आहे कारण की तिथून आपण ओव्हल आहे तिथून आपण डायरेक्टली त्या ओहलामध्ये पडू शकतो. प्लीज आपण स्वतःची काळजी घ्या. पावे इथून चौकार पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रियल बावेसाठी. ओ हो 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 इथून पुन्हा एकदा इथून पाहिलं तर पंच सांगतात इट इज द वाईट बॉल. जावे इथून व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते तब्बल 22 धावा. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 38 धावांचा टार्गेट असताना इथून 22 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अजूनही 16 धावेचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा 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 भावेश काहीतरी छेडछाणी करतोय प्रियल सोबत आणि प्रियल कुठेतरी आपली गाडी रूट वरनं खाली जाताना दिसते. प्रियलची गाडी रूट वरनं खाली जाते. आता आता इथून प्रियलला धडपणामध्ये आणलं जात आहे आणि इथून हा व्हाईट बॉल. आता मॅच पुन्हा एकदा वजनदार होताना पाहायला मिळतोय. इथून पाहिलं तर मॅचचं समीकरण तपासलं तर चेंडूचा खेळ क्लिअर झालाय. टोटली 2 बॉलचा खेळ क्लिअर झालाय. या 2 बॉल मध्ये फटका फसला गेलाय. भावेश पाटील खतरेमध्ये आहे. रुचित चेंडूच्या खाली जेल्ट कॅरी केला जाणार. फलंदाज भावेश बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. फील्ड सेटअप करा मुरबे संघ. प्रेम प्रेम प्लीज आपण या आपल्या जागेवरती या कारण की वेळ कमी आहे आपल्याकडे. जावे इथून न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये सातपाडीचा बाहुबली म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं सिद्धार्थ किनी आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून विजयासाठी जर आपण पाहिलं विजयाचा अजूनही पाठलाग करायचा आहे. चेंडूंचा खेळ तपासला. दिवेश प्लीज थोडंसं स्पीडअप करा. एक मॅच अजून बाकी आहे. येणारे चेंडू आहेत 9 बॉलचा खेळ बाकी आहे आणि त्या 9 बॉल मध्ये कंप्लीट करायचे आहेत 15 धावा. 9 चेंडू 15 धावेची आवश्यकता. सिद्धार्थ किणी ऑन स्ट्राईक. प्रियलला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती 3 बॉल खर्च जर आपण पाहिला प्रियल कडनं 6 धावांचा झालाय. मी म्हंटल का होतं सातपाडीचा बाहुबली तर हे आहे त्यांच्यातली गुणवत्ता आणि हे मोठमोठे फटके खेळण्यास तर माहीर आहेत. लेदर क्रिकेट म्हणा ओव्हरम क्रिकेट म्हणा खूप चांगलं हाताळत आहेत आणि हा षटकार सिद्धार्थच्या बॅट मधनं
धन्यवाद. षटकार आलाय. नक्कीच इथून कार्यक्रम करायला सुरुवात केली आहे सिद्धार्थनं. आता चेंडूंचा खेळ राहिला आहे टोटल 8 8 बॉल मध्ये 9. 8 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता इथून पाहायला मिळते. सिद्धार्थ आल्या पावलांवरती पहिल्याच बॉल वरती षटकार नोंदवतोय. जसं आपण जयेशला पाहिलं होतं. जयेश आला होता आणि जयेशने आल्या पावलांवरती हल्ले बोल केला होता. 4 षटकार त्यांच्या बॅट मधनं. पुन्हा उचललाय परंतु तेवढं लांब जाणार नाही. या क्षेत्ररक्षकाला पोचावं लागेल. प्रेम पोचलाय चेंडू खाली. जेल टिपलाय. गुड टेकन. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बॅक टू दी डग आउट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. स्पीड अप करा. स्पीड अप करा प्लीज. विनंती असेल. उमेर शेख आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. त्यांची ही गुणवत्ता तेवढीच आहे. उमेरचा विचार केलं तर दोन्ही साईडनं खेळताना आपल्याला पाहायला मिळतात रिव्हर्स स्वीपचे फटके. त्यांचे नक्कीच भरपूर पाहिले असतील आपण. तर पाहूया. उमेरला मात्र मैदानाच्या आतमध्ये आणलंय विजयासाठी. इथून पाहिलं तर प्रियल यांच्या षटकातील आता शेवटचा बॉल बाकी राहिलाय. 7 बॉल मध्ये बनवायचे आहेत 9 धावा. 7 चेंडू 9 धावेची आवश्यकता आहे. उमेर शेख न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया उमेर इथून पहिला चेंडू पेस करतोय. या सामन्यातील पहिला चेंडू त्यांच्या बॅट वरती ते पेस करतील. मी म्हंटल होतं स्विच इट त्यांच्यातली गुणवत्ता राहिली आहे. आणि हा चेंडू जर आपण पाहिला काय कमालीचा होता. डॉट बॉल. खूपच चांगली कमबॅकिंग गोलंदाजी राहिली प्रियल कडनं. आता मॅच मध्ये ट्विस्ट. आता मॅच सांगते येणारे चेंडू आहेत 6 आणि धावा बनवायचे आहेत 9. इथून उलट सुलट झालंय. 6 ला उलट केलं तर 9, 9 ला उलट केलं तर 6. ही मॅचच इक्वेशन आहे. आता टीम मीटिंग नको प्लीज. मुरबे संघ कोणता कॅप्टन असेल. कॅप्टन आपण जे गोलंदाजाला जे काही सांगायचं असेल तो कॅप्टन सांगेल. आता सर्वजण एकत्र येऊ नका. एक मॅच अजूनही बाकी असेल आणि शेवटचा मॅच हा 2 ओव्हरचा राहणार आहे. ह्याची नोंद ठेवा. स्पीड अप करा. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अंकुशला आमंत्रित केलंय. आता अंकुशला बॉलिंग ट्रॅक वरती आणलंय परंतु दिवेश पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये दटून उभा आहे. जाऊया इथून. 6 चेंडू 9 धावेची आवश्यकता आहे. मॅचचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेम प्रेम प्लीज स्पीड अप करा. प्रेम स्पीड अप करा. 6 चेंडू 9 धावेची आवश्यकता. फुल टॉस चेंडू आणि त्याचा प्रत्युत्तर दिवेशने दिलाय का तर हा दिलाय आणि हा चेंडू जातोय सीमा रेखा पार. षटकार. थँक्यू सो मच. इथून फुल टॉस चेंडू होता. बैठकी फटका खेळला गेला दिवेशच्या माध्यमातून आणि चेंडूला लांब लचक पाठवलं 6 धावेंसाठी. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा आगमन केलंय ध्रुवलन सातपाडे गरज ट्रान्सपोर्ट या संघानं. आता प्रेमला जर आपण पाहिलं तर थोडंसं फील्ड मध्ये परिवर्तन करतोय. 5 चेंडूचा खेळ राहिलाय. 3 धावेची आवश्यकता आहे. सॉफ्ट हँडनं इथून मनगटाच्या साह्यानं चेंडूला दिशा दिली आहे. सिंगल कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न होता दिवेश परंतु एकच धाव. धावसंख्या 1 ने बर होईल. 36 धावा. अवघ्या 2 धावेची आवश्यकता आहे 4 चेंडू मध्ये. इथून मॅच ज्या परिस्थितीमध्ये येऊन पोहोचली आहे. 4 चेंडू 2 धावा. उमेर शेख ऑन स्ट्राइक. हा इथून काय घडतंय. हा चेंडू मात्र विकेट जातोय. डॉट म्हणजे विकेट आलाय
आणि इथून नवीन बॅटर सुद्धा येईल. दिवेश पाटीलनं स्ट्राईक आपल्या जवळ घेतल्या. विकेट मात्र गमावला जातोय. उमरला परतावं लागतंय. या लगेच नवीन बॅटर या जतीन मेहर आपल्याला पाहायला मिळतील न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये. लगेच उमेर या धावत या. जाऊया 3 चेंडू आणि 2 धावा. हे प्रेशर हँडल करता येते दिवेश पाटील यांना, कारण की भरपूर वेळा अंडरमचं क्रिकेट त्यांनी खेळलंय, अजूनही खेळतोय आणि खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जाते. अंडरम बॉक्स क्रिकेट सिंगल धावा, ज्या चोरटी धावा त्या बॉक्समध्ये घेणं कठीण असतात, ते धावा दिवेश पाटील घेत असतो. तर इथून 3 चेंडू आहेत, 2 धावा बनवायच्या आहेत. उलटा चेंडू होता, इथून फटका खेळला, धावचीची संधी होईल का निर्माण? डायरेक्ट हिट जरूर झालाय, परंतु दुसरी धावेचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न. 2 धावा, जिथे 1 धाव बनवणं कठीण तिथे 2 धावा चोरी होताना पाहायला मिळतात. या दुहेरी धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल स्कोर कार्ड वरती 38 आणि हा सामना पूर्णपणे धुळेलन सातपाडी संघाने मात्र आपल्या जवळ घेतलाय. अभिनंदन असेल धुळेलन सातपाडी, गरज ट्रान्सपोर्ट आणि कौतुक असेल ते संघ माऊली स्पोर्ट मुरबे संघ. धावूया सरावली